आपण जायचं बोईसरला. काय बोलते? आताच माझं डोकं दुखायला लागलं. सगळं जाऊ दे, पण तुझे घरचे किती शिवाय देतील? आहे इकडनं 90 किलोमीटर. अगर भगवान मैंने कोई भी गलती की होगी इस जन्म में मुझे माफ कर देना. आपल्या पुढच्या टायरने आपल्याला इथे धोका दिलाय. चल बॉबी नको यार, आधीच पनवती लागली, उगाच काय ना काय होईल. काय नाही होणार. निगेटिव्हिटी देऊ नकोस. निगेटिव्हिटी देऊ नकोस. आपण आता पोहोचलोय टोल नाक्यावर. 50 किलोमीटर आपण कापलेलं आहे आणि आता फक्त 35 किलोमीटर उरलाय. बॉबी जाम हॅप्पी आहे. ओ माय गॉड, तिथे बघा, वेलकम टू बोईसर. जाम हॅप्पी आहे. फायनली बोईसरला पोहोचलेलो आहे बाहेर. एकदम भारी, एकदम मजा आली. सिरियसली सांगते, जाम मजा आली मला. म्हणजे गाडी 4 व्हीलर पेक्षा पण माझ्या 2 व्हीलर मध्ये आली आता ट्रॅव्हलिंग करताना. यार अभी तक अजूनपर्यंत काम नाही हुआ. अभी तक काम नाही किया. काय यार, अजून काम नाही झालं तुमचं? बापरे. इथं काहीतरी ऍडव्हेंचर गिरी केली आहे दोघांनी. काय केलं असेल? मम्मी बोलेल बाई. सो हे गाइज, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. इन दिस व्हिडिओ न समजलं असेल. सो यस, मी आता बाईक वरनं कोमलला घेऊन जातोय बोईसरला. इकडनं 90 किलोमीटरचा प्रवास आहे. ऍक्च्युअली विषय असा झालेला की मी आता चाललेलो राजवाडीला हिला घेऊन. आमच्या इथे बीच आहे खूप भारी, राजोडी. सो ही बोलली की अरे तुमच्या राजोडीला ना आमच्या नांदगाव सारखं फील नाही आहे. सो या बाईला मी आता जस्ट इकडनं मी नांदगावला घेऊन जाणार आहे. माझा चॅलेंज आहे. नाही तुमचा बीच चांगला बस. ही बोलली कशी की आमचा बीच चांगला नाहीये. मला तिथे एकदम अशी वाईब येते, इथे तसं नाहीये. सो मेरे दिमाग का ऐसा स्क्रू. चांगला नाही असं नाही बोलले, राजोडी खूप छान आहे, पण पीस भेटत. सो मॅडमला आता ना तिकडे जायचंय. तर मी आता हिला या बाईक वर आत्ताच्या आत्ता असाच मी हिला घेऊन जाणार आहे. ट्रेनने मी नाही जाऊ शकत. जाम रिस्की गाडी, जाम आपण येऊन जाऊ, कनारून जाऊ. काय वाटतं तुम्हाला? मी घेऊन जाऊ शकतो? तू जाऊ शकतो. सो लेट्स स्टार्ट. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलला. हे काय बोलते? आताच माझं डोकं दुखायला लागलं. ऍक्च्युली ना आम्ही फुल ड्रेसिंग वगैरे मारून चाललेलो, पण मॅडमचा मूड चेंज झाला. त्या मॅडमला त्या बीचवर जायचं. आणि दुसरी गोष्ट अशी की मी कालच हा शर्ट काढलाय. नवीन शर्ट आहे, नवीन पॅन्ट आहे. मी एवढी चांगली पॅन्ट आणि एवढा चांगला शर्ट खराब नाही करू शकत. हायवेला धूळ माती बसते. तुला अजून पण विश्वास नाही ना? मला विश्वास तुझ्यावर आहे असं नाही, पण खूप लांब आहे ते. आपण एकदम आपली पाठ वगैरे कधी सवय नाही आपल्याला अशी ट्रॅव्हल करायची. एकदा गेलो होतो आम्ही पालघरला. मी काय बोलू, कुछ ऍडव्हेंचर काय बोलतो? ऍडव्हेंचर करते ना ब्रो. ते आहे, जाम बोर पण होते. बोर होते आणि काहीतरी काहीच प्लॅन होता. सिरियसली सांगते, बोईसरला जाण्याचा काहीच प्लॅन नाहीये, पण अचानक प्लॅन बनतात आणि ते पण स्कूटीने. आणि दुसरी गोष्ट की ते लोक पण शॉक होते की ते लोक स्कूटीने आले. ठीक आहे, पहिल्यांदा आपण जाऊया, कपडे वगैरे चेंज करूया, देन परत खाली आल्यावर भेटूया. मॅडमचं आत्तापासूनच नखरे चालू झालेत. काय म्हणजे आता मॅडम कशाने विचार करून? सगळं जाऊ दे, पण तुझे घरचे किती शिवाय देतील? आणि माझे घरचे म्हणजे माझ्या घरचे नाही का मला मारून सोडले. तसं नाही, पण तू बॉय आहे, तू बाईकवर पहिले पण फिरत असशील कुठे कुठे. मी पहिला ना पदयात्रा चालू करण्याच्या आधी ना स्कूटी यात्रा करायचो, म्हणजे बाईकने जायचो. काय झालं? व्हिडिओ पण घेतो बाबा, मला जाम झेडते खरंच. आपण ट्रेनने जाऊ. तू जायचं बोईसरला? नाही, मला ट्रेनने नाही जायचंय. तू बोललीस कशी मला ते सांग. ऍक्च्युअली आम्ही घरी येण्याचं अजून एक कारण आहे, कारण हे जे जेवण वगैरे मला तिकडून तिकडेच घेऊन जात होता. म्हणजे आम्ही जस्ट चाललेलो, याने गाडी वळवली, मस्त चाललं. मी कुठे चालला तू? म्हणजे हायवेच्या साईडला. तर बोलतो चल तुला बोईसरला घेऊन जातो. असं मी अशा, आणि घरी ते जेवण वगैरे पडलं तेच खराब होईल, वास येईल माहिती. सो मॅडम तू हे सर्व आवर. आणि जास्त नाही, आपल्याला उद्याचा दिवसच राहायचं. कदाचित मला असं वाटतं की आज आपण नाही पोहोचू शकत नांदगाव बीचला, पण उद्या हिला घेऊन जाणार
उठल्या तुला तू बोललीस ना, मी एवढा मूड बनवला, मी एकदम भारी असे बोललो की चल जरा जाऊ वाईट बीप घेऊ, थोडा दोघं जाऊया कपल, थोडस बसूया, खाऊ वगैरे काहीतरी, थोडं गप्पा गोष्टी मारूया, गप्पा गोष्टी करूया, थोडं वाईट घेऊया. पण मॅडमची इच्छा आहे नांदगाव, तो चला मॅडम नांदगावला. पण दुसरी गोष्ट असं की बबलीताई आणि जिजू शॉक होतील ना, ते शॉक होतील, ते बोलतील काय लोक धावायला मला शॉक करतात की अरे हे लोक बाईकने आले. सिरियसली आपण बाईक खाली सुरू करूया आणि त्यांना दाखवूया की बघा आमची बाईक, आम्ही बाईकने आलो, बघूया काय बोलतात. आम्ही कपडे वगैरे चेंज केलेत, हिने नाही केले, घराचे कपडे मी घातलेत आणि जे कपडे मी घालून बीचवर गेलेलो म्हणजे जात होतो तेच कपडे मी उद्या घालणार आहे, ते पार्सल घेतल्यात. आणि दुसरी गोष्ट असं की तू रेडी आहेस माझ्यासोबत एवढा लांबचा प्रवास करण्यासाठी? हो ते तर आहे बॉब, पण मला असं वाटतं ना आपण हे दिवस माळवायच्या आधी जायला पाहिजे की मग ठीक वाटेल. अंधार झाल्यावर एकदा तुला दिसत नाही, मग हे कशाला आहे? तुम्हाला माहितीये काय, आमच्याकडे जेव्हा 4 व्हीलर होती ना तेव्हा आम्ही सेम अशीच हरकती करायचो, कुठे पण निघून जायचो. पण ठीक आहे, 4 व्हीलर बोर आणि कसं दोघच राहतो ना आम्ही, तर एवढं जाम बोर होतं. मम्मीकडे जातो, इकडे जातो, तिकडे जातो. आता विचार केला चल इकडे जाऊ. हा, आणि तिकडे सतत जाण्याची इच्छा यासाठी होते की आमचा जो कोको आहे त्याला भेटायची खूप इच्छा होते कंटिन्यू. त्याच्यानंतर आपला किट्टू जो आहे त्याला भेटायची कंटिन्यू खूप इच्छा होते. सो असं म्हणून वाटतं आम्हाला की सतत बोईसरला जाऊ. आणि दुसरी गोष्ट तेच 4 व्हीलर असायची आमच्यासोबत, आम्ही नुसते इथे इथे हिंडायचो. पण ठीक आहे, कोई गम नहीं, कोई बात नहीं, अपने पास स्कूटी भी है, आपण स्कूटी से भी इधर उधर घूम सकते. सो कोमल तुला मी आता घेऊन जात आहे इकडनं 90 किलोमीटर. एक्साइटेड, अगर भगवान मैंने कोई भी गलती की होगी इस जन्म में तो मुझे माफ कर देना. चलो इकडनं 90 किलोमीटर लांब चाललोय आपण. सो ठीक आहे, ह्या नंतरचं म्हणजे या नंतरचं जे काय असेल ते तू कंटिन्यू करणार आहे, मी ड्राईव्ह करणार आहे. येस येस. सो चलो. तर आता आम्ही निघालोय. गणपती बाप्पा मोरया. जय साईनाथ. जय साईनाथ. पहिल्यांदाच काहीतरी असं अचानक भयानक प्लॅन केलाय आणि काहीतरी ऍडव्हेंचरस वाटतंय, म्हणजे काहीतरी असं वाटतं काहीतरी करतोय आम्ही आज, म्हणजे एकदम कुठेतरी चाललोय एकदम भारी जागेवरती ना अचानक भयानक चाललोय. जेव्हा गाडी होती 4 व्हीलर तेव्हा मॅडम ड्राईव्ह करायची आणि स्कूटीचा कारभार आपल्याकडे आहे. सो डोंट वरी माझी बायको, मी तुला नीट पोचवेल आणि नीट जाऊ. आणि सगळ्यात जास्त मला हे म्हणजे चिंता होते की घरचे जास्त शिवाय नको द्यायला. खूप शिवाय देणार आहे आणि माझी हीच इच्छा आहे की आपण घरी चांगले पोहोचू. आणि मला वाटतं शॉक होणार आहेत की हे लोक सिरियसली स्कूटीने आलेत, ते पण बोईसरला. खरंच. सो ठीक आहे, आपण आता पाणी बॉटल घेऊया, हवा वगैरे चेक करू. प्रवास चालू तर झालाय. वेरी चला, तू तोंड झाकलंयस. हो, कारण की ना आता आम्ही जाम हे होणार आहे, मला माहिती आहे. एकदम धूळ बसणार आहे आणि चेहरा एकदम खराब होणार आहे. मला ना माझा लुक तो म्हणजे मी हे बांधलंय ना ते असं वाटतंय ते नाही का आलिया भट्टचं मेरे बॉयफ्रेंड से मुलू मुलू करके तो धोपतोय नहीं ना उसको, वो वाला लुक लग रहा है. तुला माझ्या स्किनची काय पडली नाही ना? नाही, तुझी स्किन खूप छान आहे बॉबी, तुला काहीच होत नाही. पण मला ना जरा पण डर्ट किंवा काही ऍलर्जी झाली का लगेच पिंपल भरभरून येतात. गरमी पण झाली का लगेच भरभरून पिंपल येतात. याचं तसं काही नाही, काही पण खाऊ. माझे आंबे खाल्ल्याने पण पिंपल येतात. मी पूर्ण सीझन आंबे नाही खाल्ले. माझा काय नाही, आता पोचल्यावर मस्त असं पाणी चकाचक असं घासून तोंड धुवायचं. झाला का? चल तू पुढे चालव, तू बोलू नको. तुला यू आर नॉट अलाउड. आपली गाडी टकाटक आहे, फक्त हवा चेक करतोय कारण हायवेला चाललोय म्हणून. सो हवा वगैरे भरून घेऊ. सर्व्हिसिंग वगैरे फुल पद्धतशीर झालेली आहे, एकदम टकाटक पोचवेल आपल्याला बोईसरला. आपल्या पुढच्या टायरने आपल्याला इथे धोका दिलाय. थँक गॉड मी थांबलो आणि हवा वगैरे चेक करायला घेतली. आपला पुढचा टायर निघालेला आहे पंक्चर. डायरेक्ट वॉल खराब है. पंक्चर पे चलाने की वजह से. झाले आम्हाला म्हणजे विरारवरून इथपर्यंत यायला 2 मिनिटातच
बरं झालं लवकर कळालं गाडी सोबत असेल. तुम्ही कधी हायवेला जाल तर पहिला हवा चेक करा, कारण पंक्चर निघू शकतो. बघ ना बॉबी, आपण लांब गेलो असं मध्येच थांबलो असं तर मग कसं झालं. हा ना, तुम्हाला जाता जातात फटका आहे यार. मला वाटतं चल रिटर्न बॉबी, नको. हा आता एवढं झालं तर पुढं. अरे आता एवढं म्हणजे पंक्चर होती म्हणून तो हवा निघून डायरेक्ट बॉल खराब झाला. काय एवढे दिवस कसं नाही कळलं पंक्चर, तुला माहिती. चल बॉबी नको यार, आधीच पनवती लागली, उगाच काय ना काय होईल. काय नाही होणार, तू नेगेटिव्हिटी देऊ नकोस. नेगेटिव्हिटी देऊ नकोस तू. आमच्या मागे ना मला असं वाटतं पनवती लागली काहीतरी. आम्ही करायला जातो एक आणि होतं एक आमच्याकडून. उगाच 400 रुपयाचा फटका बसलाय आपल्याला. आणि दुसरी गोष्ट अशी की थँक गॉड मी चेक केलं, डायरेक्ट पंक्चर तर सोडून द्या, डायरेक्ट ते हे निघालेलं, काय बोलतात त्याला, बॉल. पंक्चरमुळे बॉल निघालेला आणि 2 पंक्चर पण निघाले. चला आता आपण निघतोय. आणि असं बोलून आपला अर्धा तास इथेच संपलाय. आपण अर्धा तासात हायवेवर आलो असतो. आता टायमिंग बघ किती आहे, 5:30 वाजलेत. आपण किती वाजेपर्यंत पोहोचतो ते बघू. आणि इकडनं ट्रॅफिक लागायला चालू झाली. येस. बापरे, रस्ता बघा. बॉबी रायडर हो गया भाई तू तो. जाम खुश झाला. रोडचं काम चालू आहे तर खूप जास्त ट्रॅफिक आहे ना. ते एवढी ट्रॅफिक नसते ह्या साईडला. हे बघा, हे रोडचं काम चालू आहे तर खूप जास्त ट्रॅफिक आहे. तर आम्ही आता पोहोचलो हायवेला आणि इकडनं आता खरा प्रवास हा चालू होणार आहे. हे बघा, हायवे आलेला आहे. चलो मोरया. अब होता है मेन प्रवास स्टार्ट. आपण एवढे रिॲक्ट करतो जसे का 2,500 2,000 किंवा सीडीला चाललोय. 250 ना एकदम लांबून ट्रॅव्हल करतात. तिकडे गेलेले ना, तर माझ्या मामाची मुलगी ती कोपरगाववरून आलेली बोईसरला. बापरे, ते पण 2 व्हीलरवर. जाम म्हणजे एकदम चकित होते. एवढं लांबून म्हणजे हा तो डायरेक्ट 6-7 घंट्याचा प्रवास आहे. ते पण 4 व्हीलरवर. 2 व्हीलरवर तर अजून पण हे ते 4 व्हीलरमध्येच आपण एवढं दमायचो बॉबी. तर ते विचार कर त्याच्याने किती. ते खूप लोकांचे प्रवास करतात 2 व्हीलरने. पण आमचं पहिल्यांदा म्हणून जरा नवलच वाटतंय. नाही, मी जेव्हा लग्नाच्या आधी फिरायचो, मी शिर्डीला वगैरे जायचो, इकडे तिकडे भटकायचो, मुंबईला जायचो विरारवरून. त्या मॅडमचं नवीन आहे, माझं नवीन आहे. 5:44 झालेत आणि आपण आता पोहोचलोय टोल नाक्यावर. हे आमचं इकडचा टोल नाका. आम्ही वॉशरूम साठी थांबलेलो आणि 50 किलोमीटर आपण कापलेलं आहे आणि आता फक्त 35 किलोमीटर उरलाय. आता इकडनं हायवेवरनं तर लगेच पोहोचू. तिकडनं काहीतरी असेल ना, किती असेल तिकडनं, 5-7 किलोमीटर जास्तीत जास्त. तिकडनं 15 किलोमीटर असेल. सो 20 किलोमीटर आता आपल्याला हायवे काढायचं आहे. तिकडनं 15 किलोमीटर आतमध्ये. यस, तुला सेफली आणलंय ना, नीट चालवली ना. लवकर आलो आणि नीट आलोय. पण मला असं वाटलेलं धूळ वगैरे येणार नाही. पूर्ण माझा एवढा एरिया आहे ना, माझ्या पूर्ण चेहऱ्यावर धूळ माती होती. पण मी चेहरा आता वॉश केला, वॉशरूम केला. मला पिंपल येते आज. मला जाम टेन्शन आलं. एवढे दिवस मी स्किन केअर करते आणि आज तुला आले तर तू गेला. थांब ना, तुलाच नांदगावला जायचं होतं का मला जायचं? मी तुला बाईक नाही. ठीक आहे, चला फटाफट जाऊया कारण कालोख होईल. तर आता आम्ही मनोरच्या पण पुढे पोहोचलोय. म्हणजे आता फक्त 10 मिनिटावरती आपलं बोईसर आहे आणि आम्ही पोहोचलेलो आहोत काळोख व्हायच्या आधी. व्हेरी गुड बॉब, यू डिड इट. फक्त आणि फक्त 10 मिनिटं. मला जाम भारी वाटतंय, खरं सांग, जाम भारी वाटतंय ना. मस्त वाटतं एकदम. मला असं वाटलं की ना खूप जास्त त्रास होईल आणि म्हणजे एवढी भारी मजा नाही येणार आहे आणि असं वाटेल की का मी गाडीने आले असं वाटेल. पण असं काही झालेलं नाहीये. सिरियसली सांगते, जाम मजा आली. मला तर ना असं आता वाटतंय की थोडस अजून लांब पाहिजे होतं. बॉबी जाम हॅप्पी आहे. ओ माय गॉड, तिथे बघा, वेलकम टू बोईसर. वेलकम टू बोईसर. गाइस, सिरियसली मी जाम हॅप्पी आहे. फायनली बोईसरला पोहोचलेलो आहे बाहेर. गाडी घेऊन आम्ही पोहोचत आलो ना. आमची मला सगळ्यात मेन विचारायला आवडेल की आमची जी स्कूटी आहे, तुला कसं वाटतं इकडे बोईसर? आमची स्कूटी पहिल्यांदा बोईसर मध्ये इंटर करते आणि जाम भारी एकदम बघू शकते. एकदम पाचसारखा बसलोय, फुल रावस आणि पद्धतशीर पोहोचलोय. नो पेन, नथिंग,
काहीतरी एकदम भारी जाम मजा आली. काहीतरी आता आरामात गेलो तरी काय नाही. आता हायवे नाही. मी काय बोलतो, काहीतरी नवीन करून जाम भारी वाटला ना. या मला ना जामच हे झालं होतं. म्हणजे मला थोडी भीती पण वाटत होती आणि मला असं वाटत होतं अरे यार जाम आपल्याला टाइम लागणार आहे आता आणि मी जाम थकणार आहे. पण एकदम भारी एकदम मजा आली. सिरियसली सांगते जाम मजा आली मला. बोईसर मध्ये एंट्री केल्या ना गाईज केमिकलचा वास चालू होतो. केमिकलचा वास चालू झाला म्हणजे समजायचं की बोईसर आला. केमिकल मध्ये इंडस्ट्रियल एरिया तर केमिकल येणारच ना. आणि खरं सांगू तर मला बोईसर मध्ये येऊन जाम भारी वाटतं. म्हणजे एकदम असं वाटतं मी माझ्या प्लेस मध्ये आली आहे. पण बॉबीला नाही आवडत काही कारणांमुळे ना बाबा. मला आवडत नाही पण आज जरा भारी वाटलं. ट्रेन यायला जाम कंटाळा येतो आणि जरा काहीतरी युनिक वाटलं. म्हणजे गाडी 4 व्हीलर पेक्षा पण माझ्या 2 व्हीलर मध्ये आली आता ट्रॅव्हलिंग करताना. 4 व्हीलर मध्ये बोर होतं माणूस एकदम. खरं सांगू तर आजूबाजूचा नजारा बघत एक्झॅक्टली मी आज बघितलं किती सुंदर बाजूला नजारे एकदम गाव टाईप आहे. एकदम भारी एकदम मस्त असं वाटतं गावाला आलोय. मी काय म्हणतो तुम्ही आमचा बघून ट्राय वगैरे करू नका असं काय. मस्त आम्ही मस्त सनसेट बघितला. एवढा भारी सनसेट होता. पण आम्ही ना म्हणजे स्पीड मध्ये होतो आणि हायवे वर होतो म्हणून एवढं वाटलं नाही की ब्लॉग घेऊ. नाही तर मी खरंच घेतला असता फोन काढा परत ब्लॉग घ्या. पण एवढा भारी सनसेट होता ना आम्ही जाम भारी एन्जॉय केला पूर्ण. आणि आता म्हणजे एकदम एक्साइटेड झालो आता आपल्याला भेटायला. लाईफ मध्ये ना या सगळ्या गोष्टींचा ना एक ना एक दिवस तरी अनुभव पाहिजे. सिरियसली पाहिजे आणि भारी वाटतं काहीतरी युनिक करून. आता आमची 4 व्हीलर आल्यानंतर थोडी आम्ही स्कूटीने फिरणार एवढा लांब. म्हणजे खरं सांगू तर एवढा लांब नाही येऊ शकत आणि म्हणून बोललो की थोडस मजा करू. ट्रेननी जाम बोर होत यार. जाम कंटाळा येतो. खूप बोर होतं ट्रेननी खूप जास्तच. दादा ताई आणि कोको ते किती हॅप्पी होतात. मला कोकोला दाखवूया आणि स्कूटी घेऊन जाऊया आणि त्यांना दाखवूया आपण. माझी बहीण एकदम शॉक होईल बापरे तू स्कूटीवर आली आणि तू बरंच बसली. कारण की ती ट्रॅव्हलिंग वगैरे ती 4 व्हीलर मध्ये बोलते बाबा तू जाम ट्रॅव्हलिंग करते. 2 व्हीलर मध्ये ती लाईफ मध्ये कधी जाणार नाही कुठे. मला एवढी गॅरंटी. एकदम खरं बोल. एकदम शपथ घे माझी शपथ घे. खरं तुला मजा आली ना. मला खरंच जाम मजा आली. वेगळं केलं लाईफ में बोरिंग बोर बहुत हो रहा है सच बताऊं. जरा भारी वाटलं. मस्त थंड हवा. तेवढं का नाही आम्ही फक्त ना मोजून 5 मिनिटं थांबलो असेल. ते पण कुठे माहितीये का वॉशरूम साठी आणि थोडं चेहरा धुतला बस तेवढंच थांबलो. पण जाम मजा आली. ठीक आहे. स्लो आलो आम्ही एकदम. स्पीड पण आमची जास्त नव्हती. एकदम म्हणजे मग सीटचा नजारा वगैरे मजा घेतात. स्लो आलो आणि एकदम सेफली आलो. येस गाईज चला आता आपण थोडं चहा वगैरे पिऊयात त्यानंतर भेटूयात चहा पितात. आपलं ट्रॅव्हल आपल्याला सेफली घेऊन आले ना. आता आपण खातोय बन मस्का पाव. बोईसर स्टेशनच्या बाहेर बसलोय. बन मस्का पाव. बोईसर मध्ये यायलाच जाम ट्रॅफिक झाली ना भाऊ. तुला बिलीव होतं की तू बोईसरला पोहोचली होत आता विरार वरनं डायरेक्ट बोईसर का आता होते. चला नाश्ता वगैरे पिऊ खाऊ. माझं अद्रकचं चहा मला स्पेशल बनवून डायरेक्ट आता ना ताईच्या बिल्डिंगच्या खाली भेटले. येस मॅडम तुम्ही डाएट वर आहेत ना. आजच सोडला. हे का बोलतोय माहितीये का मी. बन मस्का ते पण खाल्लं ना. भरभरून चीज टाकलंय. ते पण खाल्लं. ते पण खाल्लं आणि अजून एक चहा पण एक अजून एक्स्ट्रा. चला पोट पूजा चालू आहे इकडे. आम्ही लोक फायनली पोचलेलो आहोत बिल्डिंगच्या खाली. येस आणि ना मला त्यांची 4 व्हीलर दिसते पण 2 व्हीलर काही दिसत नाही. याचा अर्थ भाऊजी गेले तिकडे तरी बाहेर आणि बबली आणि कोको घरीच असणार. सो आपण त्यांना आता सरप्राईज तर देणार आहोत. पण त्यांना आम्ही सांगणार की आम्ही ना काहीतरी ॲडव्हेंचरगिरी केली आहे. तुम्ही ओळखा पण बॉबी तुझ्या कपड्यावरून समजेल. माझ्या कपड्यांवर तू ट्रेननी तर नाही आला एवढं तर समजेल. नाही तर वाटेल एखादी कोणाच्या मित्राच्या गाडी वगैरे मध्ये आला. आणि मेन म्हणजे हातात झोला असेल ना त्याच्यावरनं पण समजेल की हे लोक ट्रेननी तर नाही आले आहेत काय विषय. सो ठीक आहे आपण जाऊया वरती आणि बघा. त्यांचं घराचं काम 1-1.5 महिना झालं चालू आहे. बाथरूमचं आणि सरप्राईजेस होतं आणि इथे वेगळे चालू जाम लोक आहेत वाटतात. लगेच मी काय केलं
यार अभी तक अजून पर्यंत काम नहीं हुआ, अभी तक काम नहीं किया आपने। 3 बार हुआ जाके आई हूँ मैं। कैमरा में देख के बोला उनको फेमस करो कि टाइम पे काम नहीं करते हो। मी पाहिले इथे कॅमेरा दिसली। काय यार अजून काम नाही झालं तुमचं? बापरे कसं काय? कोंबली आली, कोंबली माझा कोका उठला उठला, मी आले म्हणून उठला माझा कोका, मला माहिती। लाईट लाव ना, लाईट लाव कोका, मी आले म्हणून उद्योग केले ना मम्मी तू। अरे बापरे लय झोपू झोपू म्हटलं ही बाजूवाली बाई आली की काय, ही बाजूची बाई आली, मला असं वाटलं। बाई कोकण जेवढं शॉक आहे तेवढं कोणी शॉक नसन। आई कोण आली, कशी आली ना, कधी आली ही काही कळा ना बाई। माझं बाळ या हे पण हातपाय धु। असू दे, आमचं काम पाहिलं का अजूनपर्यंत? किती दिवस झाले आमच्या कामाला? 1 महिना कम्प्लीट 1 महिना, कम्प्लीट 1 महिना, 1.5 महिना, हा 1.5 महिना होता। कोकण 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 कोकण। अगं बाई ढेकर माझी सोनं चप्पल घालवायची तू पायात। कधी झोपू झोपू केली होती मम्मा तू? शॉक मध्ये तू माझं बाळ, तू झोपला सांभाळायला आले आता तू। ते कंटाळा आला, इतका वैताग दिला, दिवसभर घेऊन फिरायचं, खाली पण टाकता येत नाही। तू एवढ्या कंटाळा कशा दिलेली सगळ्यांना? हा कोकण तुला बोलले नाही फिरायला येतो, तू नाही म्हटला। काम चालू आहे माझी बाळ। तुम्ही सरप्राईज झाले दोघं पण? खूप जास्ती, खूपच जास्ती अचानक। आणि मी तरी कॅमेऱ्यात पाहिलं म्हणून थोडस ओळखून घेतलं, कोमल दिसली मला, पण प्रिया एकदम, प्रिया डायरेक्ट एकदम शॉक झाली। कोमल मला ऐकायला पण आलंय, कोमल आहे का म्हटलं, यांनी कुठं बघितलं तेव्हा कळलं कॅमेरा। आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही ना येता येता काहीतरी ऍडव्हेंचर गिरी केली आहे दोघांनी। काय केलं? काय केलं असेल? 2 व्हीलरवर आले काय? बापरे खरं सांग, मी कसं केस केलं? तुमचे केस दिसत आहेत सिरियसली असे केस दिसतात? हो, मला असं वाटलं पहिले तुम्ही उभे राहून आले दरवाजात, पण नंतर ऍडव्हेंचर शब्द वापरला ना, मग यांच्यासाठी ऍडव्हेंचर स्कूटीचे। किती कंबर दुखली असेल? नाही बिलकुल नाही, तुला माहितच काय, मला माहिती किती दुखते ती कंबर। मी एकदा आपण एजन्सी आम्ही विरारला आलेलो ना एकदा गोळ्या घ्यायला, जिंदगीत मी गाडीला एवढं लांब बसून जाणार नाही, कधीच जाणार नाही। पण कशी वाटली आमची ऍडव्हेंचर गिरी? डेंजर गेलं, डेंजर नाही वाटलं, कारण आमची स्कूटी जाम कम्फर्टेबल आहे, मला असं वाटतं। आम्ही अपाचीवर गेलेलो ना, त्याच्यामुळे अपाची आहे पण तशी वर आहे ना, वर, त्याच्यामुळे बरोबर। माझं पण स्कूटी जाम कम्फर्टेबल होती, आणि तुम्ही किती भारी वाटलं माझं सनसेट डुबत डुबत। एवढं भारी आणलं नाही याला, विचारा। कमाल, स्लो आलो आम्ही, एकदम हायवे ना हायवे पूर्ण। आणि किती वेळात पोहोचले मग? 1 तास। 1 तास मग चांगले लवकर आले। मग गाडी कालपेक्षा लवकर आली। सिरियसली टोल नाका पण नाही लागला, टोल नाका पण नाही, काहीच नाही त्याच्यामुळे भारी। कशी वाटली आमची ऍडव्हेंचर गिरी? डेंजर होतं, पण मला माहिती बॅक पेन खूप झाला असेल। नाही नाही नाही, मी तुला काय बोलले, आता चला घर साफ करायला येऊ ना, तुम्ही काय बोललेस ना मला झोपायचंय। बरोबर बरोबर। यार आलेले बोलते चल मी घर साफ करू लागते आता, कारण की ना आता सगळं काम कम्प्लीट झालेलं आहे, धूळ झाली घरात, तर आम्ही विचार करतो आता मस्त धुवून घेऊ आणि बॉबीला कोकांगला सांभाळायला लावू। आता तुमचं लय झालं असं नाही, याला कसं सांभाळायचं ना, आता कसं म्हणून मला मी थोडी टाकून दिलेलं झोपायला त्यासाठीच, पण तो उठला माझ्या कोकांगला वाढलं मावशी आली। काय ब्लॉग आता आपण एंड करूया, आणि उद्या ऍक्च्युअली मी इथे येण्याचं कारण काय माहितीये, मी चाललेलो आमच्या इथे राजोडी बीचवर। ही मॅडम बोलती काय रे तुमच्या राजोडी बीचवर तशी मजा ना, जेवढी मजा आमच्या नांदगाववर आहे, तर मी बोललो तुला जायचं का? मी नव्हते बोलले की याच्या नाही बाबा, ही बोलली हा चल चल, मी बोललो चल, आणि तशीच मी स्कूटी घेऊन निघालो। मग बोलते अरे नाही बाबा घरी जरा पसारा पडलाय, कपडे बिपडे काय, मग आम्ही परत आलो, कपडे घेतले आणि बोललो तुला आज मी स्कूटीवर घेऊन जाणार बोईसरला। बरोबर, हे भारी केलं तुम्ही, पण बरं वाटलं, लय भारी काम केलं, आम्हाला बरं वाटलं, जरा आम्हाला मदतीला पण तरी भेटला आता काम। कोको कामच नाही करू देत आम्हाला, करत पण नव्हतं काम नाही करू आता किती। ठीक आहे, आता आपण मम्मींकडे ना स्कूटी घेऊन जाऊया उद्या, पण मम्मी ब्लॉग बघेल कोमल?
तुझी मम्मी माझी मम्मी. नाही मग काय करा, ऐका काय करा, पहिले मम्मीला भेटा मग तिथून लाईव्ह करा. तसं करूया. तुम्हाला माहिती मम्मींना भेटलो ना, मम्मी बोलेल बाई बाईकवरच आलोय, बाईकवरच आलोय, बाई कसं करू, सो ठीक आहे बाबा, लव्ह यू ऑल. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि आमची ऍडव्हेंचर सुद्धा तुम्हाला आवडली असेल. तुम्ही असं कधी ट्राय वगैरे करू नका. आणि हेल्मेट वगैरे प्रॉपर ठेवा. हेल्मेट वगैरे आमच्या इथे हेल्मेट जास्त कोण वापरत नाही आणि मला सवय नाही हेल्मेट वापरायची, मग मी हेल्मेट वापरलं नाहीये आणि डायरेक्ट आलोय आम्ही, नीट सेफली आलोय. सो ठीक आहे, ब्लॉग आता एंड करूया. भेटू नवीन ब्लॉग सोबत परत एकदा. उद्या बघूया काय होतं काय घडतं. मम्मीला जाऊन आपण सरप्राईज देणार आहे आणि बाईक डायरेक्ट स्कूटी त्यांच्या समोर घेऊन जाणार आहे. बघूया त्यांचे रिएक्शन वगैरे. सो बाय.